अय मनीषा मनीषा काय काय करू राहिली बस. काय नाही आवरून झालं आताच. तिकडे कपडे वाळत घालत होते. बोला. हा का पाऊस लय चालला बाहेर बा. मग आता सारखे इकडं तिकडं कपडे टाकावं लागतात दिवसभर. नाचायचंच काम कपडे घेऊन. काय ते रानात जाऊन उपयोग नाही. हं? मग आता काय करता. शेजाऱ्या पाजाऱ्याने लय त्रास चालवला. नुसते आपल्याला पाहिलं का मी जर गेलो ना घर केलं हा का बाया पुढे येतात नुसत्या बाया का बरं बाया का बरं पुढे? भांडायला. मी म्हटलं का बरं येता भांडायला का बरं? तुम्ही काय करता बायांना? अरे काय करते म्हणजे पत्ताराच द्यायचं आणला आणि बाकी दुसरं काय. मग तुम्ही काही बोलत नाही ना त्यांची बायांना? नवरी राहते बाजूला. हा. मग त्या ते वाट पाहून राहत्या. हा काय जर म्हणला तर आपल्या नवऱ्याला सांगायला. तुम्ही बोलत नाही ना काही. मी शब्द बोलत नाही त्यांना. मग ते आहे ना टपून ये. केव्हा तुम्ही बोलाल आणि केव्हा भांडणं होती. हा मग त्याच्यामुळे ना मला तास झालंय ना हम्म. ही जमीनच ठेवायची नाही. खुशाल ओपून आहे ना कुठंतरी निघून जाऊ आपण बाहेर आणि कुठंतरी एका ठिकाणी फ्लॅट वगैरे घेऊ आणि तिथे राहू. मग आता काय करणार आहे. पण का हो एवढी जमीन कष्टाने तुमच्या बापाने कमवून ठेवली ती विकायला आपल्याला चांगलं वाटतं का सांगा बरं? बरं आपल्या मागे कोणाचा आधार असं आहे का? लोक बोलायला गेला का त्यांच्याच बाजूने बोलत आहे. आपल्या बाजूने कोणीच बोलत नाही. हा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण मग आता हे एवढं कमवून ठेवलेलं ते तुमच्या बापाचं जाऊ द्यायचं का असंच? अरे पण शेवटी ते वावर आपले खाटे पडून ठेवावे लागले. आपल्याला आऊत सुद्धा घालून द्यायना. रस्त्याने सुद्धा येऊन द्यायना. हा सांग. आता आपल्याला माहिती पण लोक काय म्हणतील बापाची जमीन विकून खाल्ली लेकाने जाऊ बरोबर आता जाऊ असे मानणारे लोक आहेच आहे. मग आता काय करायचं मग त्रास काढल्यापेक्षा मग तुला ठेवायची का? मग आता माझ्याच मनात नाही. नका बाई ते भांडणाचा पाय नको. भांडणे केले तर मारामाऱ्या होतील. लागला एखाद्याला टोला टाला गेलं एखादं जीवन मग काय करायचं सांग. हा ते बी बरोबर बोलताय. मग त्याच्यापेक्षा जमीन ओपू टाकू पैसा करू घेऊ आणि जाऊ सिटीमध्ये राहू मागचं माहिती शहरात मोठ्या. हा का? हा मग ते तिथं जाऊन थोडीशी काहीतरी प्लॉट भाजीपाला धंदा करू काहीतरी करू आणि पैसा राहील आपल्याकडे व्याजानं पण पोट भरलं आपलं. नाही हो याचा बिजाचे नादी नाही लागायचं. नाही नाही बँकेत टाकलं तर बँकेचे व्याजानं पैसे आले तर आपलं पोट भरेल का नाही. आज एवढी मोठी रक्कम आहे. आज 15 लाख रुपये एकरानं आज 5 एकर जमीन एखादा प्लॉट घेऊन यायचं आणि बांधून घेऊ वर खाली भाडे करी ठेवता येईल. हा, असं असं करू. तर मला मत असं कोणातरी सांगून ये ना शेजारा बाजाराला नाही म्हणायचं का आम्हाला जमीन वापायची म्हणून. ती रायताला द्यायची म्हणजे यांच्या ना वरटेक आणून टाकायचं असा ओरावा बसणारा शेराला सव्वाशे. सव्वा शेरा शेजारच्याला द्यायचीच नाही. बर काय म्हणता मला जर तसं वाटलं एखादा लाख रुपयाला कमी देऊ बाहेरच्याला पण शेजारच्याला द्यायची नाही. पण आपल्याला त्रास दिलेला यांचा बदला घेतलाच पाहिजे त्यांनी. अशा माणसाला द्या. तेच करायचं. बरं माझ्या डोक्यात तेच विचार आहे. मग आता काय करू मी भेटतो कोणाला तरी आणि देतो पुकार करून जमीन द्यायची म्हणून. हा हा मग सव्वा शेजारचे पाजारचे सावध होते. आम्ही जी जमीन विकायला काढली असं सांगून द्या तुम्ही. हा आणि आम्हाला शेजारी पाजारी कोणाला द्यायची नाही म्हणा. अरे ते सांगायचं असं बोलून द्या. जाऊ द्या मोरू द्या. असं बी कंटाळा येतो. आपल्या गावातले घेणारे आपण गावातल्यालाच देऊ पण बाहेरचे म्हणजे अहो आपली जमीन कशी आहे मग लोक असे कावळ्या डोमटा कावळ्यासारखे टोकणार नाही का? काळाचा गड मग माणूस पुरला तर वर निघल. पाणी कसं आहे शेतात सगळे सोयी आहे. आपण विहिरीला करून पाणी किती बोरला पाणी किती कोणाच्या बांधावर जायचं काम नाही. एवढं सोयी असल्यावर कोण म्हणून घेणार नाही सांगा बरं. मग मग आता एक करू मी जातो तू बस पाहतो एखादा गिराईक गावात माहिती करतो दर्शक. ते शेजारचे पण डोम कावळ्यासारखे डोकूनच येत का केव्हा ये आम्हाला देता केव्हा आम्हाला त्याला देता. द्यायचीच नाही. त्याने किती रुपये वाढून दिले ना ते आपल्या समोर तर काय येणार नाही. ते आता फक्त दुसऱ्या माझ्यासारख्याला म्हणतील ए पायरे बाबरावल म्हणून आम्ही घेतो म्हणून एवढे रुपये देतो तुमचे पैसे तिकडेच राहू द्या म्हणायचं. आम्हाला तुम्हाला जमीन द्यायची नाही. देईल तर मी गावातल्याला पण दुसऱ्याला देईल. काय होते तसंच करा तुम्ही तिकडेच आणि तुमचा एखादी पैसा खोटी आली ना तिकडेच. लय भारी काम होईल. हा ना. आणि जमिनीला भाव आहे पण आपल्या. वायाला घालू नका बरं का. आणून खायचं करायचं नाही बरं का. ते नाही रे, पैशाचं बावटे काहीतरी काय करा. तू? हा नाही सांगते मी त्याच्या तुम्हाला. करताना ओप राहिलं का जमीन. अहो पण मग माणूस घरात खातं बरं पित. चाल नको डोकला माझ तोय ना मा बापाची जमीन माय मी पाहिजे तू डोकं खात जाऊ नको तुला कसं सांगू मला काय करायचं करेल. बरं चला काय करायचं करा. काय करते काय माहिती. मनीषा काय ग बोलली काय तुला बसलेली ये पहिले आरामात बसते आले का काम बी मावरून ते पण बाई. मग सकाळीच उठावं लागतं लवकर. नाही बाई आम्ही परत दुपारी उठवतो मग. बाई हिचं तर आडव्यातच बोलणार आता हे सकाळी उठायला लागतं म्हणल्यावर असे बोलत आम्ही सगळे सकाळी अगं पण लवकर पटापट मी आवरते. मी बसतच नाही नंतर बसते काम आवरल्यावर.
मग आम्ही काय करतो आमचे आवरले का मग माझं तर आवरलं हिचं नाही माहिती मला तिला अशी तिला अशी आंबा आहे. स्वेटर बिटर घालून बसली बाय थंडी वाजते तिला. मला तर गरम होत आहे बाई हे बाय लगेच गरम झाले तिला उन्हाळा जरी लागला ना तरी गरम नाही होत, तिला थंडीच वाजत. 24 म्हणजे म्हणतात ना 12 महिने राहतं आपलं तसे 12 महिने अंगावर राहील स्वेटर. हा ना. हा बरं काय चाललं मग काय नाही आता आवरलं बिवरलं. आताच आमच्या घरच्यांचा माझा थोडासा विषय झाला होता. हे शेतावरून आम्हाला थोडंसं शेतीचं हे ना ठेवायची नाही, विकायचं चाललंय विचार. विकायची? हा. का ग असंच ग. ए काय शेती विकायचं राहू द्यायची ना अगं थोडंसं आहे ना पैशाची पण गरज होती अच्छा. आणि म्हटलं मग बघू शेती विकली तर आपल्याला थोडा काम पण होऊन जाईल ना. सगळी विकायची का सगळी विकायची. मग काय शेती कशी ग आमची निकुशी वाटत नाही, पण मग आता काय करते गरज कशाला केलं अगं थोडंसं काम आहे विकायची आमचं. अर्धी ठेवायची मग अर्ध्यासाठी इकडे येणं जाणं कोण म्हणजे करणार आता तुम्ही इकडून सोडून चालले काय नाही म्हणजे येऊ जाऊ तसं नाही ग. घरदार तर आहेच ना, असं थोडं आहे लगेच. पण शेती असते. अगं पण मग आता नाही हो, त्यांच्याकडनं पण माझ्याकडनं पण. ते भाऊजी तयार झाले का हा ना, मग तेच बोलत होते ना. का हा देऊ म्हणे, काय करते ठेवून. आता माझ्याकडनं एवढं काम होत नाही, गडी माणसं लवकर सापडत नाही, बाया लवकर येते नाही. 300 रुपये 400 रुपये रोज मागते. तेवढाच रोज आहे ना. तुम्ही कधी म्हणशाल फुकट बाय तर कोण येणार आहे तुमच्या वावरात फुकट? आम्ही म्हणतच नाही ना बाई फुकट या म्हणून. मग सगळ्यांचे कष्ट आहे आता मोलमजुरी आले काही तोंडाचं नाही राहिलेले मग त्यांना विरोध चांगलंच घेतील ना. पण मी म्हणते आपले चांगले आहे सगळं व्यवस्थित आहे तर एवढं लगेच काय घाई करताय. घायचं नाही का काही, असं काहीच विषय नाहीये. पण मग आता म्हटलं आहे लागली एखादी पार्टी. आता तुला सांगितलं, अजून दोघी तिघीला सांगितलं, ते लागायला पार्टी लागायला वेळ लागेल का नाही. बरं बरं पाहिजे मग असेल कोणी तर सांगेल. हा असं लगेच होता का या गोष्टी. नाही लगेच तर नाही व्यवहार होती पाणी का? लगेच नाही लगेच होत. नाही होती मग सांगून ठेवलं ना तुम्हाला आता मग बरं झालं बा असं. असं हा. पण मला वाटलं लगेच सगळं आता विषय निघाला म्हणून तुला सांगितलं. अच्छा म्हटलं विकून विकून सगळं चालले का काय नाही ग कुठं नाही चाललं, हा इथंच आहे आम्ही. पण आता करायला कोणी नाही ना त्याच्यामुळं. गेल्यावर तिला आपल्याशिवाय होत नाही. सांगते बरं. तेच काय बाई हातात पैसा आल्यावर माणसाचं सगळंच जग बदलत नाही ग आम्ही नाही बदलणार. त्या सगळंच विसरून जातं. हे बघ त्यांच्या बापाच्या कष्टाचे, तेव्हा आम्ही काही विसरणार नाही आणि कुठं फालतू ठिकाणी ते पैसा घालणार पण नाही, किती पैसा आला तरी. चांगले बाई हाय म्हणून माणूस काय चाललंय. हा ना, मग नसतं तर बसला असं हातावर हात धरून. ते तर आहे बुवा. नसल्यावर मग त्याला विलाज नाही राहत. आता आहे म्हणून चाललंय. बरं जाऊ दे मग आता येते का आमच्या बरोबर. कुठं चाललंय तुम्ही? अगं इथं गावात चाललोय. काय घ्यायला चाललंय? असंच चाललं थोडस तिला शॉपिंग म्हणजे थोडस काय घ्यायचं शॉपिंग मध्ये? आपलं असंच काहीतरी बांगड्या थोडस. बांगड्या हो ग, तुझ्या बांगड्या फुटल्या वाटतं ना. अगं हाय तशा दुसऱ्या कपडे आहे ना धुताना दना पट्टी बांगड्या हाय का तशा असं थोडं नवीन नवीन डिझाईन आल्या त्या याच्याकडे. मंगळसूत्र वगैरे का? हा अच्छा आपला तो याच्यावाला आहे ना साजनवाला हा. त्याच्याकडे चांगलं डिझाईन आलंय म्हणून म्हटलं चाल जायचं हे आम्हाला. पण छानच आहे ना ग. हे कुठं घेतली तू? ह्याच वापरायला सोन्याच्या घालायचं बाई आता. सोनं लय महाग झाले एखादं धरित किती माझी बी नकली हा मग गळ्यातून ओढून येतात सोन्याची नाही म्हणून तुला म्हटलं येते का. काय करावं मला तर विचारत पडले मी, यावं का नाही यावं. पण गळ्यात कुठे अगं माझं हे काय नकलीच आहे ना, मग माझं पण कोणतं असली बाई. चल ना मग लांब घे असेल तर पाय कानात पण नाही बघ ना हिच्या तर कानातच नाही राहत किराणा. मानले ए माझ्या कानात नाही दिसत का तुला? किती नाजूक आहे माझ्या कानात. मला असेच आवडतं बाई. येते का काय करते का तू भाऊजी घरात आहे. भाऊजी घरातच आहे. ते पण ते गेले आता बाहेर. आम्ही दोघं जण घरातच होतो. मग येते का काय करते. चल मग असं वाटतं मला जावं का नाही जावं. बरं चाल. बाई लय विचार करते बाई. अगं मग माझा नवरा नाही आला तर आता डोकं खाईल ना माझं घ्यायचं म्हणून 100 रुपयाचे पण लय तू मारत असेल त्याला तू. बाई. ए बाई किती डेंजर आहे का तू. चला आता खेळा घेऊन जातो, गायला बांधून देतो तिकडं. गायला गण लागलं त्याला आता दगड पाहावं लागलं, चिडचिड पाहतील काही नाही. बाई हा या आता काय शिक बिक घेऊन कुठे चालले. अरे गायला गायला कुठं आहे काय घेऊन चाललो? काय बोलली तू? काय घेऊन चालली? मला वाटतं शिकच आहे का काय. शिक 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 काय? अहो ते शिक असते ना लोखंडी त्याला शिक पण हा, म्हणतात. मग ये ना आपल्या गायला आहे ना कुठं आहे ना लाकडी खुटा जर ठोकला ना तर ती उपटून घेऊन जाते. तुम्हालाच मग याला आहे ना असं इथपर्यंत खुटा ठोकून देऊ. तुम्हालाच तुझा कुठून आला दौरा? अहो गेलो होतो फिरायला मैत्रिणी असं. लय अहो मजा ती मारतो. मनीषा राणी गेलो होतो गावात.
गावात काय का बांगड्या अंगठ्या बिंगठ्या असं. कुठं आहे बांगड्या फक्त आणतीच खालीत कावर नाही आता घरात ठेवलं आता काही इथं घेऊन येऊ हातात मिरवत ठेवलं सामान घरात. आईला तुला ना फक्त बाहेर जायचं बहाणा पाहिजे निमित्त पाहिजे फक्त बस काय बाहेर जायचं निमित्त फिरायचं फक्त स्वतःला तर कधी टाइम नाही स्वतःला तर कधी म्हणायचं नाही का चल तुला इकडे फिरायला नेतो तिकडे फिरायला नेतो. काम सोडून ते तुझ्या मागच फिरत हा लोक पण कामच करते नाही फक्त आयुष्यभर तुम्हालाच काम आहे. बस जाऊ दे ना भांडे नको एवढी गोड बाईक मग लक्षण आयुष्यभर कामच करायचंय स्वतःसाठी लाईफच नाही. अहो, मी तुम्हाला काय म्हणत होते मेन मुद्द्याचं काम सांगायचंय. अहो ती मनीषा नाही का मनीषा बाबूराव हा हा त्यांची शेती विकायला काढली. काय बात करते हा हं? घेऊन टाका ना आपल्याला. जायला काय जमीन घेते रे कमट्या पुन्हा तिला पैसे खातात काय ते काय एक तुझ्या आहे ते अहो, घेती म्हणजे फायदा आहे फायदा पुढं. आता घेतली तर 2 वर्षांनी 4 वर्षांनी आपण ज्या भावाला घेऊ त्याच्या अजून 5 पट 10 त्याला पट किती, 5-6 एकर आहे 15 ना? पट. आता काय पुरी असेल ते करायला नाही का? मला माहिती. हा ती म्हणत होती बाई मला ऐकायला तिने ना आमच्या बसल्या विषय काढला. लावड लावड डोकं लावू मग आपण डोकं लावून डोकं आपल्याकडे पैसे लावायचं पडेल घ्यायचं. ना आपण घेऊ ना आपण घेऊनच 2-1 एकर घेऊ लागला किती बी घ्या 2 घ्या 4 घ्या पण घेऊनच टाका हो हो घेऊ घेऊ बर का. मी येऊ का मग पुढे येत्या गायला बांधून येतो ना गायलाच बांधायला चालले ना का दुसऱ्या गायला बांधी त्या कोणच्या. नाही, आपल्या गाईलाच बांधून येतो. नक्की काशीनाथ पाटील आले बा काय म्हणतो काशीनाथ पाटील राम राम या काय नाही हे चाललो होतं गाय बांधायला बसा ना सर तिकडा मला सुटू दे चारा म्हणजे ना ते पाऊस पडला ना बसा ते मस्त हिरोळ झाली मस्त आणि चला म्हणलं गायला ठोकून त्यासाठी खुटा पाहत होतो त्याच्या आयला इथे असं वस्तू ठेवणं आहे ना कुठे कपडे कपडे टाकून जागा बदलली म्हणजे मग कसं खाता येते. त्यांना तेच म्हटलं. तुम्हाला माहित पडलं का सांगू यायला ओ बाई सांगा ते का चोरीला पिचं बाग आहे काय. बाबराव जमीन इकरी आहे ना मग थोडी मदत करा ना करेल ना मग हं? हा, थोडीशी मदत करा आपल्याला तुम्ही घेत असाल तुम्ही 2 घ्या आम्ही 2 घेतो. हा लय भारी जमीन हा जमीन भारी नाही नाही मी करीन ना मदत मला ज्यावेळेस लागेल त्यावेळेस मग तुम्ही मग चालेल चालेल हा कापसामध्ये. आपल्याला कसं आपल्या शेजारी नाहीये ते शेजारी ती सारखी भांडणं होत राहत्या पण आपलं तुम्हाला माहिती ना कसं आहे आपल्या नादीला एखाद्या आपण कुठं डायरेक्ट कुठ्यानंच काम करू डायरेक्ट नाही नाही, आई त्यासाठी काढलं शेजारची जरा त्रास देणार आहे हा. तिला. पण मग आता आणि त्यांचं मॉडेल आपण आहे हा, ना. आपण एक कडक राहिलो काय हा करणार मग ते? काय हं? एक काम करा जा आणि बोलून घ्या लवकर दुसरं कोणाला कळायच्या आधी. हा हे व्यवहार कसे ना गुपचूप झालेले बरं राहत्या. तेच करायचे काय 25 लाख लागले ना हा दिन मी लागले माझ्याकडे कसं आहे ना 80 लाख आहे हा 80 लाख आहे मला 20 लाख कमी मग पडतील दिल ना 20 लाख. हा जमलं तर आहे ना मी काय म्हणते तेवढं जेवढी येईल तेवढी घ्या सगळीच घेतली पाहिजे असं काही नाही. अरे असं करू हे बा आता आपल्या नावावरती घेऊन समजा त्यांना नाही पैसे देणे झाले त्यांना 1 एकर देऊन टाकू 20 लाखाची ते व्यवहार काय होत होतं. काय व्यवहार सोडायचा नाही हा ताब्यात घेऊन टाकायचं. 5 एकर आहे ना कोटी मध्ये 5 एकर भेटते ना 20 लाख रुपये एकर ते सांगते लगेच घेऊन टाका तुम्ही जा आणि विचार पटक्याने विचारून घ्या दुसरं कोणाला माहित होतं बर का. हो हो चाल फडक आहे कुठं ठेवलंय गाडीचं गाडी पुसायची होती. काय चाललंय शिरपत्र काय नाही गाडी पुसितो ना असं पावस ना बरं काय म्हणता दोन काढायची लय लांब येणं केलं आलो होता काय विषय आज नाही खुश वाटतंय चल मग काय जमिनीचं बद्दल काय जमीन घेतली का घ्यायची जमीन घ्यायची हम्म. कोणची बाबूरावची कोणला समाधान समाधान एवढं कुठं पैसा आला समाधान आहे मग खरंच हा यावर होईल नाही ना नाही नाही झाल्यासारखंच आहे हा का हा टोकन दिली टोकन देते का हा केवढं लवड झालं व्यवहार त्यांनी केलाय म्हणा पण मग ते मला सांगितलं म्हणा झालंय जमिनीचं लय उद्या करते समज असं मग पैसा आहे पैसा आहे पडेल त्याला त्याच्या म्हातारीचे लय पैसे भेटायचे राजीनाम्याचं हा मग ते पैसे तसे मग? परत त्याला व्याजाला व्याज होऊन गेले मग भरपूर पैसा आहे नाही आवडेल इथं लय आवडली आवडेल आवडली पण तेवढी जमिनीचा व्यवहार केलाय किती घेतली हा टोटल वापर होईल हा मग मला आवडत नाही माहित नव्हतं का आता काय आपल्याला काय कोण सांगत आपली परिस्थिती का भाऊ तेवढी हा नाही नाही तेवढी आपल्याकडे नाही ना नाही. नाही आपण मग त्या आतून तेवढं पाय पासराव हा त्याच्या आतून बाहेर पाणी जाऊन देऊ हा. ते एकदा गार पडले का ते गरम होते नाही हा नाही नाही, आता तर माणसं उडी मग पैसा पाणी आहे काही करू काय शकतो झालं माहिती का मा पोटा मळमळ वसुली मळमळ मळवळ सुटली मग जाऊन ये दवाखान्यात हा, नाही चालू होता जात होता मग जेव का खरंच नाही करून घ्यायचा नाही चालेल नाही चालेल मळमळ झाली पोटात हा बरं बरं चालेल
आयला आता किती झाले एवढे झाले आता अजून 10 लाखाची व्यवस्था करतो एकदम भारी काम काय चालेल सामान काय नाही हे कॅल्क्युलेशन चाललं होतं असंच काय रे भाऊ, काय लई काय आता राहत आपलं हिशोब टिशोब राहत दुसरं काय मी थोडं वेगळंच ऐकलं कसं रे भाऊ कसं काय म्हणत जमिनीत झालं व्यवहार झाला आता फक्त पैसे द्यायचे लगेच म्हणजे तुला घर संपवायचे का का बरं घर संपवायचे का तुला टोटल नाही नाही आज थोडीच आहे का बरं घर संपवली ते जमिनीत दोष आहे भाऊ काय बात करतो तो फुकट वापरतो का मी काय होतं आता गाडी का म्हणत हिची गाडी चांगली गाडी कोणी उपयोग का खराब झाली उपयोग का नाही त्याचं दुसरं कारण होतं त्याला शेजारी पाजारली तर त्याची शेजाऱ्याचं नेमतंय हा गिरायकच त्याच्या जमीन काय बात करतो त्यानं किती 17 वापर काढले याडे मी 20 लाख रुपये एकर झालं आमचं क्लिअर झालं 5 एकर घेतली मग भाऊ देतो आहोत हा भाऊ देतो आहोत कोटी रुपये जमा केले मी फक्त 10 लाख कमी कोटी रुपये ना तुला सांगतो वर्षात आहे ना माणसाला माणूस राहणार नाही हे काय बोलतो शिरपतराव असं त्याच्या जमिनीत पहिली मसंग खावी होती मसंग खावी बाबू माणसं गाडायची ते उठायचे आता आयला मी तेच म्हणतो तू मला बोलला म्हणे एक एकर नुसतं पोट खराब आहे ना म्हणलं तू एवढं बरोबर तू नदी जमीन जाय माणसं पुरेल त्याच्यात हा ना डायरेक्ट माणसं पुरायची हा आणि ज्याची आठवडे मेले ना तर रात्री घागात थडी ना मग त्याच्या नद्याला पुढे थडीचे ना मग ते. 1 एकर तेच तर जायला मग तो त्याला म्हणले मी तुला 5 एकरच पैसे देईल भाऊ ती थडी जाऊन दे ना गुढी जाऊन दे पण ते ना एक जणांना घाण घेत तुझी घाण हा त्याच्या माग लागले माग पुतळे रात्रीचे आयला बाबा एवढं मला तर भूत म्हणलं ना लय लेंडी पातळ होती माझी वाली समजा तुला घे 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 माही काय म्हणाय नाही घे तू खरा शहाणा असेल ना त्याला फोन करून सांग का मला जमीन नकोय लगेच सांगा लगेच फोन कर लगेच फोन जास्त कर काय मग घर बसू टाकशी घर शहाणा बंद जरा यायला बरं झालं शिरपतराव सांगितलं तू बाय कोणतं वाईट होई आपल्या वाटत नाही आणि हा नाही येड्या तुझ्या सारखा माणूस म्हणजे काय मग हॅलो हॅलो बाबूराव नाही गाड्या तो व्यवहार नाही होणार बरं का नाही दुसरं काय नाही पैसे नाही अडीचशे राहिले वा नाही 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 या बाबू मी देईल ना पुरे पैसे जमा करील आणि मग व्यवहार करू नाही नाही हाच भाव राहील हा पाय तुझी मर्जी बाबा माझं काही नाही म्हणणं बरं बरं चला परत झालं मी नसतो आलो नाही तो मला बोलला म्हणे अर्धे पैसे जरी असेल ना तरी देऊन टाकतो म्हणे नाही 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 मी नसतो आलो ना तू डायरेक्ट अग्नीत उठ टाकत होता अग्नीत जाळात उठ टाकत जाळात हा ना रे अरे तुझ्यामुळे माझी वाटत मग जीव महत्वाचा आहे माहित कसं काय पडलं रे अरे भाऊ सगळ्या लोकांचा आरडा वारडा आहे तिथे हा कोणी जातं का त्या वावरात नाही रे हा तुम्ही जाताच नाही नादाडच केलं शेळ्यावाला गेला होता ना डोकार शेळ्यावाल्याचा माग बोत लागलो होतो हो 3 तास सोडी ना जनावर तर जातं का त्या वावरात नाही 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 मी एकदा बोकडे गेला होता हा? सांडे गावातला सांडे फिरतो ना हा तू गेला होता आपण तो डायरेक्ट आडवा पडला चित झाला तिकडे मग ती त्या बुताने काढ बुताने ऐकेल रक्त पेले रक्त बरं अनेक लोक मारत शिरपत्र तो करे उपकार आहे बरं का मग बरोबर चायला तुला काय खबर भेटावा आणि तू काय मला सांगावा झाले मरत चायला जान आहे तर जान आहे बरं येऊ का मला टाइम नाही तू काय रोज आपण इथे धाव पडत नाही कसं माहिती का घरी बी त्या मासाडाला पाणी पाजायला राहिले हा का हा. बरं चाल ये मग बघा थोडं विषय डोक्यात वाढला पडलाय. विषय आता त्याला तो मला काय म्हणत होता 50 आता देईन 50 नंतर देईन म्हणलं 50 दे नाही याच्यावर जेवर होता एक कोटी शेअर होता हा म्हणजे माझा निम्यात म्हणजे 50च लाख 50 आला होता 50 तरी दे म्हणे म्हणलं नाही हा नाही नंतर- नाही नाही नाही, फुकाट नको फुकाट हा फुकट माझ्या घे. सारख्याला आहे ना फुकाट दिली तरी नको हा ना तो मला ना फक्त ही सर्व नको मी बी घेणार नाही याला दिसतो का तुला येऊ का मग हा चालेल बरं झालं ईश्वरपत्रावनं सांगितलं नाही चालेल घर संपलं असतं ना आपल्याला चला आता वाचलो आता ना जाऊन देवाला नारळ फुटतो मस्त पैकी टेन्शनच घेत नाही ए म्हणे आहे का बाबराव घरात झोपले का काय गाडची काय चाललंय बाबराव या शिरपतराव काय म्हटलं झोपले काय आता कसलं झोप लागणार आहे काय चाललंय बैस. हा? काय चाललंय काय चालायचंय भाऊ डोक्यात टेन्शन काच काय शेजाऱ्या पाजाऱ्या लेताना चालवला मी ऐकलं मी वापर काढलो हा 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 काढले भाऊ मला जरा काय पण यावर नाही या येऊ राहिले का ते 2-3 गिराय का एकानं मागितली हम्म. 1 कोटीला हा का?
कुटीची का जमीन आहे का ती कोणती म्हणायला कुटी असं म्हणजे अहो एवढी चांगली जमीन आहे म्हणे तुमची जमीन आहे का तर काय का बाय माणूस उगला तर तो बाबा. टाकला तर वर निघल माहिती ना का तो बाय माणसाला ताकाला जायचं गाड्या कायला पैसा नाही बर मग मला झाली गुण माहिती हा. तर जमीन वापायची म्हणून मी आलो यावर म्हणजे नाही लावला का तुम्ही कोणी ऐकल जरा हे कर लोक कसे कान देऊन टोकीलच आहेत. तू जरा लावून घे जाय ना पटक्या तुला कळत नाही का मी तुम्ही आवाज दिल्यावर आले ना मग बरं ते जाऊन बरं बैठ गप हा बरं मग कसं करायचं यावर ये बघ शिरपत समोरच्या कोटीला मागेले तुला घ्यायचं असेल ना तर हे बघ तू काय मा लय लांबचा नाही आपण जवळचे आणि एका गावातले पण मला काय शेजारच्याला मला जमीन द्यायची नाही हा मला त्यांची जिरवायची आता हा म्हणजे मला त्रास नाही गेला ते नाही झिरोच मला ते ना ठकाच माठक नेऊ घालायचं आहे हा ना शिरपत्र हा, हा. पण आहे ना बाहेर बोंबा नका मारू हा. नाही, की आम्हाला गिराईक लागणार नाही नाही मशीन शेजारी नाही काय आगाव आहे. अहो वहिनी मीच घेऊन राहिली बरं हे बघ आता एक कोटीन त्यांना मागेले ना एक कर तू वाटलं 10 लाख कमी दे मला 90 लाखाला दे तुला काय रे बा अहो, 10 लाख. हे जाऊ माणूस मावाला बाबराव खरं सांगू का आता माग 50 लाख आहे हो कॅश नाही मला कॅश म्हणजे पैसे पूर्ण लागतील काय गं? आम्हाला तसं नाही द्यायचं अर्ध्यावर पैसे नकोय पूर्ण पैसे नाही तर मग 50 लाख तुम्हाला आता दे आणि तेव्हा जेव्हा तू 50 लाख दिसेल 40 लाख दिसेल ना मग तेव्हा तुला खरेदी करू दे पाय मग तोवर तू वाटलं पिकं काय बा बाय मी काय होतो आता मला सगळं कळालंय हां तुम्ही मी बाबा द्यायला तयार होता कोण मला सामान सांगितलं कोण बोललं कोणता सामा 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 परत अजून मी गेलोच नाही तर सामाला कोण समाजची बायको आली होती त्या दिवशी मी विषय घेतला हां पण डायरेक्ट असं 50 लाख रुपये कमी कोण बोललं तुम्हाला व्यवहाराला आम्ही बसलेच नाही दोघं पण त्या मापे जमीन नाही भाऊ नाही पाय पटलं तर आम्हाला बाबा ए मी काय तू बाकी जाऊ दे तुमचे बी ला कुठे राहू द्या आणि माय 50 राहू द्या 75ला फायदा करू नाही रे बाबा नाही मला कायमची आई द्यायची जरा भाऊ मला कामची आई घ्यायची हा म्हणूनच म्हणलं ना मग तुला का काय मी तुम्हाला माहितीये का आमच्या डोळ्यात पाणी येतं अक्षरशः मग- त्याचं नाव काढलं बरं जाऊ दे सुद्धा. करा 80 मिनिटांचं मी भूमी आणि भाऊ राहिले भूमी मी काय होतो करा 80 मिनिटं नाही रे भाऊ नाही नाही होणार गेला 5 लाखाचा शब्द ना तर 90 लाखच गेल मी तो आपण ते पण तू म्हणून बरं का आता दुसरा असता ना कोटीच्या वरून पैसे हे घेतले बाय असते. तसं नाही बाबराव हा. माणूस हा काय गेलं तरी माग नाही. पुढे सरकत आहे सरपंच आहे ना हा बाय तू 90 म्हणतोय ना हा आणि मी 80 म्हणतोय ना हा वहिनी कर तू डन चल 5 तू सोच 5 तू सोच 5 मी सोच आता काय अहो मी 95 म्हणत होते माहितीये हा का? मी मी उलट 95 म्हणत होते मी 10 कमी केले 10 लाख त्यांनी डायरेक्ट 10 लाख कमी केले बरं मी काय होतो पण पेमेंट सगळं लागेल रोखा 85 घे नाही नाही. आता काय 5,000 करता 5 लाख करता काय काय करायचं पहा भाऊ शेवटची माय वाढली की याच्या पुढं कुणी चढून घेणार नाही बरं पैसे आहेत तेवढे पूर्ण हा कॅस आहे 85 लाख हा, 85 cash. आधी मी मोजून घे हा, पैसे चालेल. मग खरेदी जाऊ चालेल चालेल आजचे दिवस तर आपल्याला थोडस बघू ना मग उद्या त्यांना सांगू आहे कोणी जसं हा एखादी पार्टी आहे एक दोन कोणी नाही कोणी नाहीत एवढे पैसे मोजायला सोपं आहे का कोणी बरं पाहू चाल आम्ही पण एवढी शेती देऊ राहिलो मग खर्च कधी करायची देऊ राहिलो. चाल लगेच आता आता लगेच आता टाइम राहिला का तुला काय करायचं साहेब रजिस्टर आता सुट्टी होईल त्यांची ना आता कुठं का ते उद्याला टाइम ठेव का रे बा नाही उद्या नाही मग मग उद्या कसं मग माय मी ना मी पाहुणे हळून पैसे गोळा केले ते तुला तो डायरेक्ट कसं काय गोळा केले बाबा आता वाजा दीड हं. त्याला काय टाइम लागतो तिथं बरं चालायचं का मग हा मग काय टाइम करते ऐ, म्हणे आवर चल चला मग तुमचं म्हणणं आहे. आणि आजच्या आज खरेदी झाली ना हा. आज 1,00,000 2 लाख वाढून दे उद्या तर मी बांधेल नाही बरं बरं चाल हे चाल पो काय घ्यायचं का पिशवी काहीच नको चाल दाराचे लाव घे दाराचे लाव अरे काय त्यांचं तर कुलूप लागले फोन नव्हता केला तुम्ही आता माझं की आपलं म्हणलं कॅन्सल झालं त्यांना कॅन्सल सांगितलं तुम्हाला मी नाही सांगितलं होतं ना कॅन्सल झालं जाऊ काय दे मरू दे आता चल जाऊ दे तू म्हणते ना तर तुझी इच्छा आहे, घेऊन टाकू जाऊ दे आता आपण एवढे पैसे बिसे सगळं गोळा करेल इथं बस आता वाच पाहिजे का फोन बिन लावा ते का आता ते कुठे गेले असतील मग फोन लावा ना मग आपण कधी कम बसायचं नाही तर कवर इड हा माझं म्हणा ना तुम्ही असं उद्योगच नव्हते नाही म्हणायचंच कधी जाऊ राहिले पण उचलून राहिले बा जाऊ दे काय करत असले कुठे गेले गाडी एवढं काय काही आता आपल्याला काय माहिती कुठे गेले काय गेले ना असेल काहीतरी महत्वाचं काम असेल ते आले आले का बरं झालं आले पा
काय सांग हा अहो, ते नाही का तुम्हाला नाही म्हणून सांगितलं हा ते आमचा विचार बदलून घेतला म्हणलं जाऊ दे मरत घेऊनच टाकू आता. घ्यायची होती आम्हाला काय जमीन हा ते आताच खरेदी करू आले का पैसे 85 काय लाखाचे. बाबर खरेदी फक्त हा एक खरेदी करून येते याडे आपला कुठेच व्यवहार कोणी झाला घेतली एका यानंच घेतली ना 85 लाखाला मानाजोगत झालं बा आपल्या आता मग एखादा फोन करायचा ए, शिरपतराव तू घेतली का हा ना अरे काय ना आलं माणूस आहे रे तू काय ए, तू तर मला म्हणते भूत आहे न आहे हे काय? ते. पण मान एवढं बघत आहे बघत हा का भूत नाही करतो म्हणजे यांनी खोटे नाटापणा करून केलं आणि काय अरे हा मला म्हणे तिथे भूत निघा म्हणून हे नाही म्हटले आधी. म्हणून तुला नाही म्हणलोय मी माहितीये का बरं चल चला, तुला पेढे तळतो यांनी किती दिली तुम्हाला 85 लाखाला तुम्ही एक हा कोटीच्या का? खाली येतच नव्हतं येडे आपण एक आम्ही देत होतो ना व्यवहार कोटीने केलता. येणार होता ना तू म्हणली का वहिनी? एक काम कर आता खरेदी पलटून घे म्हणत होते, थांबा थांबा तुम्हाला खरेदी पलटून घे होऊन जाईल त्याला काही आता कसं आहे, शब्द खराब. माझ्या मनावर आहे ना आता त्यांच्या मनावर तिकडे म्हणजे सगळे फुटू फुटू काढून घ्या पण मग तुम्ही एवढं खोटं बोला का खोटं काय बोललो मग भूत बित ते होते होते पहिले आता त्याने कसं केलं तुम्ही ऐकलं का पैसा यायला- दिला. म्हणजे यानं आपल्यासोबत शाळा केली माहिती का शाळा केली याला म्हणजे जमीन घ्यायची होती ना म्हणून याला सांगितलं भूत म्हणजे तुम्हाला उलट पालट सांगितलं उलट पालट सांगितलं मला आधी रात्रंदिवस राहत होते. या बाई तुम्हाला 15 लाखाचं नुकसान मी झालं काय बाबा ट्रॅक्टर घेऊन आलो मी भाऊ जमिनीच्या यावरात असे राहते थांबा थांबा लय हो, शिरप्या, इकडे, लय. इकडे. लय शिरप्या जमिनीच्या यावरात असे राहते काय भाऊ. नालाय की रे हा आयला मी आम्ही बोळ्या पानं सांगायला गेलो याला हा तुम्ही आज सांगत असता का? याला सांगितलं नव्हतं रे बा मी हिला सांगितलं यांना पण मी काय म्हटलं थांबा आजच्या आणि काय झालं माहितीये का ते काशीनाथ पाटील आणि ते येलो होते आमचा विषय झाला ते पैसे द्यायला होते आपल्याला याला कुठून माहित पडलं काय माहितीये माझ्याजवळ आलं म्हणे असं सगळ्या काय गावात राहते भूमिका बोललं झाली चला त्याला. म्हणे सगळ्या गावात भूमिका झाली म्हणे तू जमीन घेऊन आली म्हणलं हा घेऊन राहिलो पाहिलं ना किती तुमची नुकसान केली ना तुम्ही मला नाही, म्हणे- 15 लाखाला लक्ष मला म्हणे घेऊ नको म्हणे तुझी पिढी संपून जाईल म्हणे पिढी आयला, हा माझ्या जमिनीत का आता कुठलंच बोलत नाही बात रे. तुम्ही ना इथे येऊन विचारायचं त्याच्याजवळ काल चावळायला गेले होते भरपूर दिली का हा पुरीची पुरी मला आता वैतागलो होतो भाऊ. सभा मी वैतागलो होतो शेजाऱ्या पाजाऱ्या भाऊ बंद केला वैतागलो होतो आयला लय नालायक लोक राहते रे बाबराव आम्ही तिच्यामुळे इकली आम्हाला इकूच बरं आम्ही पाहून रावळ्याकडून पैसे गोळा केले पुन्हा त्या काशीनाथ पाटलाकडून मी 15 लाख रुपये घेऊन ठेवले मला नाही माहिती आता दुसरीकडे घ्या कुठंतरी पाहू आता चल जाऊ काय दे या असे व्यवहारात मुतून जाते लोक या चहा बी पिऊ. नाही जाऊ दे अरे काय चहा गोड लागला बाबा आता आवाज नाही तो नको आहे ना त्याला ना विचार तू मा आला असता ना तो आणि मा यावर झाला असता. तुला नाही की मी फोन केला म्हणलं अरे पैसे जमा झाले नाही या नालायकीमुळे मला सांगणं झालं आधीच बोलले होते तुम्हाला हे घर रे बॅग तुझ्या कपाटात ठेव आयला फसवलं गाडी बरं आता बाई मला आहे ना घर द्यायचं बरं का हे घर द्यायचे हा का तर पाय घर घेत तू असं डायरेक्ट गाव सोडून चालला काय मग? हा, हा.